पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील भारत फोर्ज कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य न दिल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। आज जेजुरी एमआयडीसी येथे कंपनी प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले। जेजुरी एमआयडीसी परिसरात लहान मोठे कारखाने आहेत। पुरंदरच्या ग्रामीण पट्ट्यात काही प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर युवा सेनेचे तालुका प्रमुख नितीन कुंजीर, सागर भुजबळ, प्रकाश शिंदे, अमित पवार, मंगेश भिंताडे, प्रदीप चव्हाण, रणजित निगडे, सतीश साळुंके, उषाताई पवार, ॲडव्होकेट अजय देवकर, विशाल लवांडे, आदित्य चाचर, अण्णा शिंदे, राजेंद्र पटणे, रोहन जाधवराव, अनिकेत शेवाळे, शंतनू नवले, प्रशांत पवार यांनी प्रकल्प अधिकारी अनिल चिंचोलकर यांची भेट घेत स्थानिकांना रोजगाराची संधी द्यावी असे निवेदन देऊन मागणी केली आहे। यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे सुद्धा उपस्थित होते। आजच्या पुरंदर तालुका शिवसेना युवा सेना पक्षाच्या वतीने आजचा एक मोर्चाचं आम्ही नियोजन केलंय। मोर्चाचा उद्देश एकदम स्पष्ट आहे की पुरंदरमध्ये जे बेरोजगार तरुण आहेत, काही इंजिनियर झालेले आहेत, काही ITI झालेले आहेत, काही 10वी झालेत, काही ग्रॅज्युएट झालेत। भारत फोर्ज सारखा एक चांगला कारखाना पुरंदरच्या तालुक्यामध्ये MIDC मध्ये येतोय। कारखाना लवकरच सुरू होतोय अशी आता मॅनेजमेंट कडून पण माहिती मिळाली। कारखाना येतोय तर तो काय रोबोटचा नाही, तो तरुणांनी म्हणजे जो काय असेल तो कामगारांचा कारखाना आहे। इथं कामगारांना नोकरी मिळणार आहे। नोकरी मिळणार आहे तर स्थानिक MIDC जे धोरण आहे, MIDC निर्मिती कशासाठी झाली की महाराष्ट्रामधील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळणं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणं। पण नोकरी मिळताना जर जेजुरीची MIDC आहे, त्याच्यामध्ये जेजुरीच्या लोकांच्या जमिनी गेलेत, त्यानंतर कोळविरेच्या लोकांच्या जमिनी गेल्यात, हे स्थानिक भूमिपुत्रांच्या घरा म्हणजे नुकसान झालं, त्यांचं वैयक्तिक त्यांची जमीन गेली आणि त्याच्यावर कंपनी उभी राहिली। पण नैसर्गिक न्याय तत्वानुसार ज्याची जमीन जाती, ज्याचं नुकसान होतं, तर त्याला काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे, त्याची भरपाई झाली पाहिजे। तर ती भरपाई म्हणजे काय, तर आम्हाला बाकीची काय भरपाई नको, तर इथल्या कंपनीमध्ये, इथल्या सगळ्या प्लॅन्टमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे। आता चर्चा अफवा काय की कंपनीची आता म्हणजे आम्हाला माहिती मिळली, पण चिंचोरकर साहेबांनी सांगितलं की अफवा असं काय नाहीये की पुण्याच्या प्लॅन्टमध्ये कंपनीचे इंटरव्ह्यू चालू आहेत आणि तिकडून परस्पर भरती चालू आहेत। मग ते कुठे बारामतीचे लोक भरतायत, कुठे साताऱ्याचे लोक भरतायत, कुठे नगरचे लोक भरतात। पुरंदरच्या पोरांनी करायचं काय, तर पुरंदरच्या पोरांनी असंच राहायचं, दुष्काळी राहायचं आणि विकासापासून वंचित राहायचं। तर आम्ही सगळ्यांनी यासाठी आलोय, कारण ह्या कंपनी आणण्यामध्ये 2014-15 साली आमचे बापू जे पुरंदरचे विद्यमान आमदार विजय बापू शिवतारे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। हे कंपनी आणणं म्हणजे काही छोटी गोष्ट नसते। त्यासाठी उद्योग मंत्र्याकडे पाठपुरावा करावा लागतो, मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करावा लागतो, उपमुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा करावा लागतो। या सगळ्या परमिशन यासाठी बापूंनी अहोरात्र कष्ट केलं। आमच्या नेत्यांनी स्वतःची जीवाची पर्वा नाही केली, स्वतःच्या किडण्या घालवल्या, एवढं कष्ट केलंय आणि त्या कष्टाची चीज म्हणजे कंपन्या सगळ्या आल्यात, प्लॅन्ट उभे राहिल्यात। मग जर हे कोणी केलं, आमच्या नेत्यांनी केलंय, पुरंदरच्या भविष्यासाठी केलंय, मग त्याचा फायदा पुरंदरच्या तरुण पिढीला झाला पाहिजे। त्याचा फायदा काय सातारा, नगर, सोलापूर, बार्शीच्या लोकांना नाही झाला पाहिजे, ही आमची पुरंदरची स्थानिक म्हणून अपेक्षा आहे। म्हणून आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे, आमच्या नेत्यांनी जे कष्टाने प्रकल्प आणलेत, त्या प्रकल्पामध्ये नोकरी माझ्या पुरंदरच्या गोरगरीब तरुणांना मिळली पाहिजे। पुरंदर आम्ही कंपनीला असं नाही म्हणणार इंजिनियरच्या जागेवर 10वी पास पोरगा घ्या, इंजिनियरच्या जागेवर इंजिनियर घ्या, ITI जागेवर ITI घ्या आणि अनस्किल लेबर घ्या। या सगळ्यांची मुबलक आता उपलब्धता पुरंदर तालुक्यामध्ये आमच्या सगळ्यांचं हेच एकमेव धोरण आहे। कंपनी प्रशासनाला ते सांगितलं की तुम्ही जास्तीचा वाटा पुरंदरच्या तरुणांना द्या आणि जास्तीत जास्त तरुण या कंपनीमध्ये कशी नोकरी लागतील यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील राहणार। निवेदनामध्ये तेच नमूद केलंय। निवेदनामध्ये एक अजून शेवटची वेळ अशी आहे, जर आमच्यावर कुठल्या पद्धतीचा अन्याय झाला तर हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि घटनेने दिलेल्या सूचनानुसार आणि इशाऱ्यानुसार आम्ही आमची पुढचं धोरण ठरवू। पण पुरंदरच्या सगळ्या पक्षविरहित, जातपात विरहित, पंथ विरहित पुरंदर म्हणजे आमचं कुटुंब आहे। या कुटुंबातील सगळ्या पोरांना कशी नोकरी मिळेल, गरिबांची पोरं कशी सुजलाम सुफलाम होतील, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आमचं आंदोलन त्यानंतर करू। ॲडव्होकेट नितीन कुंजीर यांच्याशी बोलणं झालं। मी त्यांना म्हटलं आपण सोमवारी भेटलं तर जमल का, ते म्हणले आज तुम्ही यावं साहेब, निवेदन आमचं म्हणणं ऐकून घ्यावं। त्या निमित्ताने मग मी ते सगळं उरकलं आणि मग 12 वाजले, तुम्ही म्हटले 12 वाजतील तुम्ही या, मग त्या दृष्टीनं आलो। हा डिफेन्सचा प्लांट आहे आणि तुम्हाला भारत फोर्ज ही कंपनीची ग्रुप कंपनी आहे, कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम। तुम्हाला माहिती आहे सध्या आपल्या विकासाच्या अंडर आत्मनिर्भर ही एक संकल्पना भारत देशाने निभाली आहे। त्या दृष्टीनं पहिल्यांदा हा डिफेन्सचा प्लांट शेड्यूल 1 प्रमाणे हा पहिल्यांदा आपल्याला परमिशन मिळालेली आहे। तर ह्या प्लांट हा कम्प्लीट तुम्हाला माहिती असेल तर हा इंटेलिजन्स ब्युरोच्या अंडर आहे, कारण ह्याच्यात सिक्रेसी खूप असते आणि ती दिल्लीच्या डिफेन्सला आणि IBच्या अंडर कंट्रोलमध्ये असतं आणि ऑफकोर्स लोकल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पण ते असतं। तर
तुमचे जे काही म्हणणं होतं की स्थानिक भूमिपत्रांना निश्चितच त्याच्या संदर्भामध्ये प्राधान्य आणि त्याचा विचार केला जाईल. पण प्लांट अजून चालू व्हायला एप्रिल मे होईल. त्याच्या आत तुम्ही बघता अजून भरपूर कामं राहिलेली आहेत आणि डिफेन्सचे खूप नॉर्म आहे. ते असंच पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, तर ते करतोच आहे. हा बापूंशी बोलू की काय प्रॉब्लेम नाही. तर ते हे केलं जाईल. त्याच्यानंतर आता सुद्धा हे बांधताना सुद्धा लोकल लोकांनीच दिलेलं आहे काम. असं कोण बाहेरचं आणून काही केलेलं नाहीये. आता माझ्याकडे सोनवणे पण भेटून गेले होते. त्याच्यानंतर हे काय त्यांचं नाव विसरलो मी, नाही भापकर, हे सगळे मंडळी भेटून जात होते. बीजेपी वाले भेटून गेलते, राष्ट्रवादी वाले पण भेटून ते भेटतायत. तर आपल्याला काय करावं लागेल, प्लांट चालू झाला की मग कशी बर तुम्हाला सांगितल्यासारखं हे कारचं प्रोडक्शन नाहीये की भाई कार काढल्या आणि दिल्या. हे गन कशी जागतिक लेवलची कशी परिस्थिती आहे, डिफेन्सच्या व्हेकल आहे आणि गन्स आहेत आणि रणगाड्या आहेत. तर ती कशी येते, काय येते, त्याच्यानुसार जे कोणी योग्य असेल, जे काही कंपनीची प्रोसेस असेल, एक मात्र निश्चित ग्वाही देतो की जे काही सहकारी शेवटी लोकल लोकांना आपल्याला तर करायचं आहेच आहे. कंपनीचा नेहमीच दृष्टिकोन राहिलेला आहे आणि शेवटी कोण बाहेरचे येऊन कोणी करणार नाहीये. तर जे काही त्याच्यात जो अप्रोप्रिएट सुटेबल राहील, ज्याची करण्याची इच्छा आहे, तर त्याला निश्चित त्याचा विचार केला जाईल, इन प्रोसेस केला जाईल. फक्त माझं म्हणणं असं आहे की आता नितीनच ना, नितीनांबरोबर आमचं कॉन्टॅक्ट आहे. तर हे आता मला जे कळालं की सगळीकडे एकदम गेलं वगैरे, ते आपलं काय, आपला जो पर्पज आहे तर आपण बसूनच बऱ्यापैकी सोडवू शकतो आणि काय कसं करता येईल एकमेकाच्या विचाराने. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की नितीन, तुम्हाला वकील साहेब, की लेट अस हॅव अ डायलॉग आणि ह्याच्यातनं काय करायचं, कसं करता येईल, काय बेस्ट करता येईल. शेवटी तुम्ही सुद्धा लोक जे करताय लोकांसाठी, शेवटी कारखान्याचं पण उद्दिष्ट देश आणि लोकच आहे. तर करूया. धन्यवाद. तुम्ही अर्धा कप चहा घेणार का? नाही चहा नाही, आम्ही नोकरी घेणार.